महिला कुस्तीपटू आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंग निर्दोष, दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन, अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून विरोधक आक्रमक। अमित शहा संसदेतून गायब का? विरोधकांचा सवाल। राम मंदिर दानचोरी विरोधातही विरोधक संतप्त। जंतर मंतर आंदोलनात दहशतवादी घुसखोरीचा कट उघड। सीजेपीच्या आंदोलनात पोलिसांच्या वेशात घुसण्याचा होता डाव। संशयित हमीम मंडल, अर्पिता सरकारच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। अतुल लिमये यांनी आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संघाला मान्य आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगावं। संजय राऊत यांचा टोला। पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीवर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करणार नाही। माफीनाम्यानंतर मुलीला दिलासा। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर आघाडीवर। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला संकटात। इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या मुंबई पालिकेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीसांचे ताशेरे। जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, मुख्यमंत्र्यांनी टोचले कान। छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन। नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बॅनरबाजी, नाशिककरांच्या मनातील भावना, असा बॅनरवर आशय। नागपुरात युवक काँग्रेसचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आंदोलन। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेस गडकरींच्या नागपुरातील घरासमोर आंदोलन करतायत। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड। कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा। पीक विमा कंपनीकडून अपंग शेतकऱ्याची थट्टा। पुरात वाहून गेलेल्या नुकसानापोटी मिळाले अवघे 211 रुपये। पीडित अपंग शेतकऱ्यानं 700 रुपये उसणे घेऊन भरला होता पीक विम्याचा हप्ता। लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनच्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा। पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल। पर्यटकांमध्ये संताप। एफडीएचा राज्यभर धडाका, 9.5 कोटींचा साठा जप्त। पुण्यासह विविध ठिकाणी 88 कारवाया, 10 जणांना अटक। 3 रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द। भिवंडीत खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी। ठाणे भिवंडी मार्गावरील राहणाळ या गावाच्या हद्दीत अपघात। खड्ड्यामुळे दुचाकी घसरताच ट्रक खाली सापडून महिलेचा मृत्यू, अपघातात पती जखमी। केरळमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार। दरड कोसळून आणि पुरामुळे 8 जणांचा मृत्यू, 27 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त। हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं, मदत कार्य युद्धपातळीवर सुरू। बिहारमध्ये प्रवासी ट्रेनला भीषण आग। समस्तीपूर सहरसा ट्रेनला आग। पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनसह जोडलेले डबे जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ग्रीसमध्ये भीषण अपघात। आग विझवणाऱ्या 2 हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक। 2 पायलट्सचा मृत्यू। जंगलात लागलेली आग विझवताना भीषण दुर्घटना।